आणखीन एक महत्त्वाची बातमी. भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीचे थोर अभ्यासक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचं निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर एक जिवंत इतिहास कोशच आपल्यातून निघून गेल्याची भावना साहित्यिकांमध्ये आहे. त्यांनी दैवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांवर विपुल लेखन केलं. इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरही त्यांनी लिखाण केलेलं आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, विठोबा, तुळजाभवानी, स्वामी समर्थ अशा अनेक महाराष्ट्रातील देवता आणि संतांचा त्यांचा विशेष अभ्यास होता. नवीन संशोधकांसाठी त्यांची पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामचंद्र ढेरे यांचं वृद्धापकाळानं निधन झालेलं आहे. काही वेळातच पुण्यामधल्या वैकुंठ भूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संस्कृतीचे थोर अभ्यासक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचं निधन झालं. पुण्यातल्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रामध्ये, संशोधन क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. एक जिवंत इतिहास कोशच आपल्यातून निघून गेल्याची भावना साहित्यिकांमध्ये आहे. त्यांनी दैवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांवर विपुल लेखन केलेलं आहे. इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लिखाण केलेलं आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, विठोबा, तुळजाभवानी, स्वामी समर्थ अशा अनेक महाराष्ट्रातील देवता आणि संतांचा त्यांचा विशेष अभ्यास होता. नवीन संशोधकांसाठी त्यांची पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. महत्त्वाची आणि दुःखद बातमी आपण पाहताय. रामचंद्र ढेरे यांचं निधन झालेलं आहे. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मात्र त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्र आणि संशोधन क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते. अमृत सुतार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमृत, ढेरे यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी साहित्य क्षेत्रामध्ये निर्माण झाली आहे. नक्कीच वृषाली, ढेरे हे विपुल प्रमाणात त्याने साहित्य निर्माण केलं आहे. आपल्या एका आगळ्या वेगळ्या शैलीने इतिहास आणि संस्कृतीचे त्याने विपुल प्रमाणात साहित्य क्षेत्रामध्ये आपलं लेखन केलं आहे. जे पारंपरिक पद्धतीने जे लेखन झालेलं आहे, साहित्य निर्माण झालं, याला कुठेतरी छेद देत आपल्या एका आगळ्या वेगळ्या शैलीनं त्यांनी बखर साहित्य, संत अभ्यासाचे मोठे गाडे अभ्यासक होते आणि त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रामध्ये मोठी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी सहकार नगर पुणे येथेच त्यांचं दुःखद निधन झालं आणि आज दुपारी 12 ते 12:30 ते 1च्या दरम्यान वैकुंठ स्मशानभूमीत इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वृषाली, त्यांचा अभ्यास जर पाहिला अमृत या ठिकाणी, तर त्यांनी जी एक शिदोरी आपल्यासाठी ठेवलेली आहे, पुढच्या पिढीसाठी ठेवलेली आहे, ती कधीही कोणीही विसरू शकणार नाही. एक असा अभ्यास, एक असं साहित्य त्यांनी निर्माण केलं की जे पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी महत्त्वाचं असेल. अर्थात असं म्हटलं तर ते कदाचित वावगं ठरू नये, कारण आजच्या सोशल नेटवर्किंगच्या युगामध्येही त्यांचं जे लेखन होतं ते तरुणाईला कुठेतरी आकर्षित करत होतं. अनेक त्यांनी आध्यात्मिक असो, सामाजिक लेखन केलेलं आहे. त्यातील काही महत्त्वाची, खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध त्यांची पुस्तकं आहेत. करवीर निवासिनी, श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी इत्यादी त्यांची धार्मिक पुस्तके आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक श्री पार्वतीच्या छायेत, मामदेव जनी आणि नागरी असे अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांच्या या लिखाणाबद्दल साहित्य अकादमीचा त्यांना पुरस्कारही मिळालेला आहे आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे. वयाच्या 87 वर्षेपर्यंत या लेखकानं आपलं अविरतपणे लेखन केलेलं आहे. यावरूनच उशाले त्यांचं लेखनाची आपणाला किती मोठं लेखन करत होते हे दिसून येत आहे. उशाले, नक्कीच त्यांची लेखन शैली जी आहे ती वाखाणण्याजोगीच आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये विचार मांडणं आणि एखाद्या विषयाचा अभ्यास करून त्याच्यानंतर ते पुस्तक रूपामध्ये मांडणं हे फार मोठं एक आव्हान असतं. जर पाहायला गेलं तर एक इतिहास कोशच आपल्यातून निघून गेल्याची भावना आज साहित्यिक व्यक्त करतायत, कारण त्यांची भाषा हे मूळ त्याच्यासाठी म्हणावं लागेल. खरं आहे वृषाली, त्यांच्या जर लेखनाची शैली पाहिली तर अतिशय मार्मिकपणे होती. ते वाचकाला वाचत असताना आपण वाचतच राहावं, हे पुस्तक ठेवू नये अशी त्यांची मार्मिकपणे लेखनाची शैली होती आणि तीच कुठंतरी वाचकांना भावून जात असे. यामुळे कदाचित ते आजच्या तरुणाईच्या मना किंवा अबालवृद्धांच्या मनावरती आजही गारूड घालून आहेत त्यांच्या त्या लिखाणानं. कारण अनेक आता ते आज सकाळी पहाटे गेल्यानंतर ही बातमी समजल्यानंतर अनेक दिग्गज
लेखकांचे, कवींचे, किंबहुना नेते मंडळींचे हे त्यांना त्यांचे काही ट्विट्स आलेले आहेत किंवा बातमी आलेल्या आहेत, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या कुटुंबांना जाऊन ते भेटणार आहेत, अशी एक बातमी आपल्या समोर पुढे येत आहे. आणि यावरून त्यांचं मोठेपण, लिखाणाचं मोठेपण दिसून येत आहे. मनाचा ठाव घेणारे काही काही ठिकाणी तू जसा उल्लेख केलास की जे बखर आहे किंवा इतिहास लेखन आहे, तसं जे बखर आहे ते मनाचा ठाव घेणारं लेखन आहे असं म्हटलं तरी ते कदाचित अतिशयोक्ती ठरू नये. वृषाली, अमृत, जर आपण साहित्यिकांचा विचार केला, आताचे साहित्यिक जर आपण म्हटलं आणि ज्यांचं साहित्य आपण आतापर्यंत पुस्तकं आपण जे वाचत आलेलो आहोत, त्यांची बुद्धी जी आहे, रामचंद्र ढेरे यांची एवढी तल्लख होती की अगोदर ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या अगदी समोर उभ्या राहतील अशा शब्दांमध्ये त्यांची एक लिखाण शैली होती आणि ती आताच्या साहित्यिकांमध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. हे तितकंच खरं म्हणावं लागेल. तू जे प्रश्न विचारस ते अगदी बरोबर आहे. कारण जे पारंपरिक पद्धतीने कुठेतरी जे साहित्य अजूनपर्यंत चालत आलेलं आहे त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न हा आपल्याला ढेरेंच्या लिखाणातून, प्रामुख्याने त्यांच्या लिखाणातून, जे इतिहासकालीन लेखन आहे त्यांच्या लिखाणातून दिसतंय. आणि मुख्यतः याचबरोबर संस्कृती आणि इतिहासाचंही लेखन त्यांनी केलेलं आहे. यामुळे असं होतंय की जे आता पारंपरिक पद्धतीने चाललं आहे लेखन, त्याच्या कुठेतरी अगळं वेगळं जाऊन वाचकांना हे काहीतरी वेगळं दिसतंय. त्यामुळे वाचकांना एक प्रकारची गोडी मिळते आणि त्यांना त्यातून आनंद मिळतो, गोडी मिळते. आणि वाचन करत असताना आपण हे पुस्तक ठेवू नये, पुन्हा पुन्हा वाचत जावं, अशी कुठेतरी एक मनातल्या मनात एक आस निर्माण होते, इच्छा निर्माण होते. त्यामुळे नक्कीच. धन्यवाद अमृत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. रामचंद्र ढेरे यांच्या पार्थिवावर काही वेळातच अंत्यसंस्कार होणार आहेत. संशोधन तपस्वी हरपला अशा भावना व्यक्त केल्या जातात, हळहळ व्यक्त केली जाते. साहित्य क्षेत्रामध्ये एक न भरून निघणारी पोकळी जी आहे ती आता निर्माण झालेली आहे.